होप सो पोलीस यायला नको. भावनो सेटअप रेडी वगैरे होऊन साऊंड चेक वगैरे झालेला आहे. हॅलो, अरे कुठल्या खोपच्यात बसलायस म्हणलं? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे परत एकदा आपल्या ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. आणि पहिल्यांदाच व्लॉगच्या सुरुवातीला सांगतो, माझ्या लुकवरती आज अजिबात लक्ष देऊ नका, कारण मी जसा आहे तसा उठून निघालो आहे. फक्त एवढाच विषय की पावसाचे वातावरण चालू झालेलं आहे, पाऊस चालू झालेला आहे फायनली. आणि पावसाचा सीझन भावना मला खूप जास्त आवडतो, त्याच्यामुळं खूप जास्त गोष्टी एक्सप्लोअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही इथून पुढचे कंटिन्यू व्लॉग बघत राहा. आणि मुद्दा असा आहे की आम्ही आता शोला चाललोय, मी आणि DJ अथर्व. आम्ही दोघं जण चाललोय. DJ अथर्व तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, DJ अथर्व म्हणजे अथर्व ऑडिओ कराड या साऊंडचे जे ओनर आहेत त्यांचा चिरंजीव आहे. आणि तो जवळपास 1 ते 1.5 आठवडा झालं आपल्याकडे आपल्या अकॅडमीमध्ये शिकायला आलेला आहे. आणि तो माझ्यासोबतच आहे सध्याच्या लेवलला. त्यामुळे म्हटलं चला आपण दोघं जाऊन आज शोसाठी जाऊया. आणि व्लॉग तर काय कंटिन्यू येत राहतील आता, त्याच्यामुळे विषय ठॉस आहे. तिथं DJ प्रेम पोलोज असणार आहे. साऊंड कुठला असणार आहे ते तुम्हाला थोड्या वेळानं कळेल. व्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा, इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे. लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करून विषय ठॉस करा. लेट्स गो. भावना, तर विषय असा आहे, आजचा शो आहे हळदीचा. आणि मसोची वाडी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी शो असणार आहे आपला. तर पहिल्यांदाच DJ अथर्व आपल्यासोबत शोला चालले. तर कसं वाटतंय, काय म्हणायचं काय पण याबद्दल? काय आता तुमच्याकडे असल्यावर काय म्हणायचं? काय म्हणायचं म्हणजे? काय म्हणायचंच नाही तर. मग मोबाईलला नेटवर्क आहे का? मोबाईलला नेटवर्क नाही. त्याच्या मोबाईलला नेटवर्क नसते भावनो, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. भावनो, माझा विषय काय माहिती आहे का, जेव्हा पण मी व्लॉग बनवायच्या मूडमध्ये असतो किंवा चांगला व्लॉग बनवत असतो, अशा टाइमला नेमका मी मोबाईल चार्जिंगला लावायला विसरतो. आणि आत्ता पण माझ्या मोबाईलला चार्जिंग आहे फक्त 7%. आता ह्या 7%मध्ये मी काय आणि किती व्लॉग शूट करणार आहे मला माहीत नाही. पण मला असं वाटायला इथं आपण बोरगावमध्ये आलोय. जर शंकर जर असेल इथं, तर मी स्टुडिओमध्ये थोडासा वेळ थांबून एक 20% मोबाईल जर चार्जिंग केला तर मजा येईल, आहे की नाही भाऊ? बरोबर का नाही? सांगा फक्त. असं कोणाकोणाच होतं मला जरा कमेंटमध्ये सांगा. कुठेतरी तुम्ही इम्पॉर्टंट कामाला चाललाय आणि मोबाईल चार्जिंग करायचा विसरलाय, किंवा चार्जिंगला लावलाय आणि बटन चालू करायचं विसरले, असा विषय कोणाबरोबर झालाय मला जरा सांगा. सगळ्यात मोठा स्कॅम काय असं माहिती का, चार्जिंगला लावतो आणि बटन बंद करायचं, बटन चालू करायचं विसरतो. सगळ्यात वाईट, ह्याच्यापेक्षा वाईट दुसरं काही नाही. नशीबच नाही राहिलेलं बाकी, तर काय करेल डीजे स्वॅपी. लई पानसट होता, पण ठीक आहे, शंकर नव्हता भावानं, त्यामुळे आम्ही परत आहे असं निघलोय. आणि चार्जिंग 5% किंवा 6% असेल माझ्या अंदाजाने, कारण आता अंधार पडत चाललाय. मला फ्लॅश ऑन करून व्हिडिओ शूट करावा लागतोय. पण ठीक आहे, काय अडचणीचा विषय नाही. तिथे गेल्यानंतर तरी आपण मोबाईल चार्जिंग करू शकतो असा माझा अंदाज आहे. आणि DJ प्रेम पोलीस तिथं पोहोचला आहे. आणि खूप दिवसानंतर DJ प्रेम आणि मी आम्ही दोघं एकत्र शो करावलो. खूप दिवसानंतर असा विषय झाला. मजा येईल, कारण आम्ही दोघं असलो की एन्जॉय करतो खूप जास्त. आणि मजा येते, खूप जास्त मजा येते. विषय ठॉस आहे, कारण आम्ही खूप पहिल्यापासून एकत्र आहे. आमच्या दोघांच्या पण या DJ लाईनच्या करिअरच्या सुरुवातीपासून आम्ही एकत्र आहे. म्हणजे मी खूप आधीपासून होतो, पण ज्यावेळेस आम्ही मार्केटमध्ये लॉन्च व्हायला लागलो किंवा मार्केटमध्ये आम्ही ज्यावेळेस साऊंडवरती वाजवायला यायला लागलो, त्यावेळेस आमच्या दोघांची ओळख झालेली. आणि आम्ही पहिल्यापासून सोबत आहे, आत्तापर्यंत आम्ही दोघं सोबत आहे, असा विषय आहे. म्हणजे आमच्या मैत्रीचे किस्से खूप काय काय आहेत, पण हळूहळू पुढं तुम्हाला सगळं सांगेन मी. आता तिथे गेल्यानंतर अजून काय काय माझ्या होत्या बघा. लोकेशनवर पोहोचलेलो आहे आणि इथं बघू शकता सेटअप लावायला चालू आहे. मेन रोडवरती विषय. हॅलो, अरे कुठल्या खोपच्यात बसलायस म्हणलं? अरे मी आली लोकेशनवर, तू कुठं आहेस? पाहुण्याच्या बाहेर इकडे खाली. पाहुण्याच्या बिवण्याच्या तिथं शोला आला का? पाहुण्याच्या झाला इकडे ये सेटअप जवळ. लवकर ये, आली बाहेर जाऊया. चल, इथं काय अजून लेवे लागल. कुठं बाहेर? ये, तुला काय करायचं तर आले बघू. काय कुठं बाहेर, काय तुला काय लगे काय शोला आलाय त्यात पण पाहुण्यांच्यात जाऊन बसलाय. काय माणसाला काय मला काय कळत झाले. भावनो, सेटअप रेडी वगैरे होऊन साऊंड चेक वगैरे झालेला आहे. पण विषय असा झाला, माझ्या मोबाईलचा चार्जिंग संपलेला, स्विच ऑफ झालेला पूर्णपणे आणि चार्जिंगला लावलेला. त्याच्यामुळे काही व्हिडिओज वगैरे काय करता आले नाही साऊंड चेकचे. पण अजून एकदा जर साऊंड चेक झाला तर व्हिडिओ करतो. ओके. आणि DJ प्रेम पण आलेला आहे या ठिकाणी विषय ठॉस करायला. आता ते जेवायला जाणार आहे, जेवण वगैरे येणार आहे. आता 9 वाजले, अजून सेटअप म्हणजे अजून शोध चालू झालेला आहे. आता किती वाजेपर्यंत चालेल काय सांगता येत नाही. 11 साडे 11 वाजू शकते असं माझा अंदाज आहे. बरोबर ना? 11 साडे 11 11 साडे 11 शेवट. त्याच्या पुढे
कारण इस्लामपूर पोलीस स्टेशन आहे, इथं जरासा विषय ठॉसच होतो. बघूया काय होते. होप सो पोलीस यायला नकोत, कारण पावसाचं वातावरण आहे. आले तर मागच्या साईडला मी आहे, डायरेक्ट आल्या रट्टा पडणार आहे. ठीक आहे, आता सेटअप चालू झाल्यावर भेटू. तोपर्यंत DJ प्रेम जेवून येतील, आपण बसूया. झापक झुपक स्टाईल आहे. चला हात वरती. तुझ्यामुळेच केलंय चेंजिंग, आला साऊंड जातो ट्रेंडिंग, नाही चालत डांडिंग. तुझ्या चिकण्या रुपड्याला मन करून पाहतय ग, तिला तर झापक झुपक वाजत राहतय ग, तिला तर झापक झुपक वाजत राहतय ग. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, आणि भावनो शो एंड झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे स्टुडिओकडे. स्टुडिओमध्ये जाणार, तिथं जाऊन जेवणार, कारण टिफिन आलेले आहेत दोघांचे पण. मस्तपैकी जाऊन तिथं जेवणार आणि जेवल्यानंतर मग आम्ही जाऊन झोपणार. विषय एवढाच आहे. बाकी शो मस्त झाला. पुढं अजून तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करा. अजून एंड नाही झालेला ब्लॉग, त्यामुळं कंटिन्यू करा. डीजेची लाईफ काय असते, आमच्या आर्टिस्ट लाईफ काय असते, तुम्हाला शेवटपर्यंत दाखवतो. एन्जॉय करा. भावनो स्टुडिओमध्ये आलेलो आहे आणि जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही जाणार आहे झोपायला. ये झोपायला आले गुरु, याला सवय नाही. आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे DJ सत्यम पुणे हे पुण्यावरून यायला लागलेत. आता थोड्याच वेळात ते पोचतील असं मला वाटते. तर 1-1:30च्या दरम्यान पोचलं असं मला म्हणलेलं होतं. झोपू नको असं बोललेला, पण आता कुठंपर्यंत आला मला त्याला फोन करून विचारू दे. तो आला असेल तर त्याला पण घेऊन डायरेक्ट फ्लॅटवरती गेलं पाहिजे. ओके, चेक करतो तो कुठं आहे. आणि हा व्लॉग आपण आता इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब इन टू अकाउंट, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. Keep smiling, keep supporting, and love you all. Yeah.